5-10% व्याजाचा फास आणि गुंडांकडून धमक्या. 3 सावकारांच्या घरांवर छापे. उदगीर शहरासह परिसरात अवैध सावकारीने धुमाकूळ घातला असून गरिबांसह छोटे व्यावसायिक सावकारीच्या पाशात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका व्यापाऱ्याने सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने मोठी कारवाई करत उदगीर शहरातील 3 संशयित ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले आहेत. प्राप्त झालेल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत जिल्हा उपनिबंधकाच्या आदेशानुसार आणि उदगीरचे सहाय्यक उपनिबंधक BS नांदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 विशेष पथके तयार करण्यात आली होती. दरम्यान या पथकाने शुक्रवारी सकाळी उदगीर शहरातील विविध भागात शोध मोहीम राबवली. रविप्रभा गणपत मोतेवाड व गणपत मोतेवाड यांच्या घराची झडती घेतली असता अवैध सावकारीशी संबंधित अनेक संशयास्पद कागदपत्रे हाती लागली आहेत. काशीनाथ विश्वनाथ सोमवंशी निडेबन यांच्याकडेही अवैध व्यवहाराची कागदपत्रे सापडली आहेत. तर येणकी माणकी रोडवरील पिराजी बाबूराव बालोरे यांच्या घरीही पथकाने कसून तपासणी केली. या कारवाईत अहमदपूर, जळकोट, औसा, निलंगा आणि लातूर येथील सहकारी अधिकारी तसेच शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते. पथकाचा छापा काय केले जप्त. सहकार विभागाच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात कोरे धनादेश, सह्या केलेले कोरे स्टॅम्प पेपर आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ही सर्व कागदपत्रे जप्त करून त्याचा सविस्तर पंचनामा करण्यात आला. 5 ते 10% व्याजाचं आहे चक्र. उदगीर शहरात 5 ते 10% व्याजाच्या चक्रात अडकलेल्या नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचं समोर आलंय. अनेकदा व्याजाच्या मोबदल्यात गुंडांकरवी धमकावत कर्जदारांचे सोने अथवा स्थावर मालमत्ता बळकावली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांनी तक्रार करावी. कोणत्याही नागरिकांचे अवैध सावकारीतून शोषण होत असेल, जबरदस्तीने वसुली केली जात असेल किंवा मालमत्ता जप्त करण्याची धमकी दिली जात असेल तर त्यांनी न घाबरता सहकार विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन BS नांदापूरकर सहाय्यक उपनिबंधक यांनी केले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.